आपल्या पक्षाचे उपनेते आणि रत्नागिरीचे आमदार सन्मान्य राजनजी साळवी, विधिमंडळातील माझे सहकारी आणि आमदार आपल्या कुडाळ मालवणचे आमदार वैभवजी नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे विधिमंडळातील गटनेते आमदार अजयजी चौधरी, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, आमच्या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बँकेचे माजी चेअरमन श्री सुचे अण्णा रेड्डी, आमचे मित्र आणि काँग्रेसचे नेते इब्राहिमभाई दलवाई, दुसरे आमचे नेते सहकारी, आपलं काम करा, चला सगळे शहाणे झाले मला शिकवणारे, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष श्री भरत लब्धे आणि माझे अतिशय जवळचे आणि जिगरी सहकारी कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजयराव पवार, माझे विधिमंडळातील सहकारी आमच्या पेडेगंबे गावचे सरपंच आपले सुपुत्र आमदार सुनीलराव शिंदे, माजी आमदार सुभाषराव बने, माजी आमदार संजयराव कदम, आमचे संगमेश्वर चिपळूणचे विधानसभेचे क्षेत्रप्रमुख श्री सुरेशराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख अरुणाताई आंबरे, आमचे वरुणजी देसाई, मिलिंदजी नार्वेकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकार आणि बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी कुटुंब संवाद हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्याची सुरुवात आमचे रायगडचे शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय आनंदजी गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये सुरुवात झाली। 1 आणि 2 तारखेला त्या रायगडमध्ये मित्रांनो, ज्या रायगडमधले शिवसेनेचे 3 आमदार हे मिंदे गटामध्ये गेले, ज्या रायगडमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा एकमेव खासदार, तो खासदार सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाला। आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या रायगडमध्ये आज कोणीही आमदार नाही, कोणी खासदार नाही, पण त्या रायगडमध्ये अशा पद्धतीची जी एक संतापाची लाट उसळली आहे, अशा प्रकारच्या जनतेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंब्याचा जनसागर उसळला आहे की 2 दिवसामध्ये, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक सभा घेणं अवघड असतं, पण 2 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाखाच्या 6 सभा माननीय उद्धव साहेब ठाकरेंच्या झाल्या। काय संदेश मिळतो यातून आपल्याला? काय विचार आपल्या सर्वांच्या समोर येतो? आज उद्धव साहेबांच्याकडे आपण सर्वांना देण्यासारखं काय आहे? उद्धव साहेबांच्याकडे आपल्याला देण्यासारखं आज काही नाहीये। उद्धव साहेब सांगतात की आज माझ्याकडे काही देण्यासारखं नाही। या भारतीय जनता पार्टीच्या ज्या भारतीय जनता पार्टीवर 35-40 वर्ष शिवसेनेने प्रामाणिकपणे संसार केला, मी कधीच ज्या ठिकाणी राहतो तिथल्या कुठल्याच पक्षाच्या लोकांना अनादराने कधीच बोलत नाही। मला भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी भाषण ऐकायला आले असतील, त्यांना सुद्धा मला आजच्या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा आहे। आठवा तो काळ आठवा। मी ज्या वेळेला शिवसेनेचा तालुका प्रमुख या भागातला झालो, त्यावेळेला काँग्रेसच्या ग्राम पातळीच्या ग्रामपंचायत सदस्यापासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेसची सत्ता होती। त्यावेळेला मी आणि माझ्या बरोबरचे असलेले असे अनेक शिवसैनिक 1 पाऊल जमिनीवर, 1 पाऊल कोर्टात, 1 पाऊल पोलीस स्टेशनला, असे दिवस आम्ही त्या काळामध्ये काढत होतो। आणि त्या वेळेला जर कधी शिवसेनेची एखादी सभा झाली तर त्या सभेच्या वेळेला
तुमची आणि आमची युती आहे, शिवसेना भाजपाची युती आहे आणि युती आहे म्हणून तुमच्या बरोबर आमचा झेंडा लागला पाहिजे असा तुमचा आग्रह असायचा. इथं माझ्या उजव्या बाजूला आता इथं कुठेतरी राजू भागवत होते. या राजू भागवतानाच मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडे पाठवायचो आणि सांगायचो जाऊन त्यांच्या कार्यालयातून 2 झेंडे घेऊन या. भाजपाकडे जे झेंडे आणायला राजू भागवत जायचे आणि भाजपाच्याकडे एकही झेंडा नव्हता. परंतु युती होती म्हणून झेंड्याचा आग्रह तुमचा असायचा. याच राजू भागवतांना आम्ही बाजारपेठेतल्या दुकानात पाठवत असू आणि सांगत असू जाऊन त्यांचा आमचा प्युअर भगवा झेंडा आणि यांचा 2 रंगाचा झेंडा. हेच राजू भागवत तिथं जायचे, बाजारपेठेमध्ये तिथलं कापड आणायचे, यांचा झेंडा तयार करायचे. कार्यक्रम संपला की यांचा झेंडा तालुका प्रमुख म्हणून वैभव नाईक मला जपून ठेवायला लागायचा. का तर पुढच्या सभेमध्ये तो बांधता आला पाहिजे. अरे ज्या पक्षाकडे साधा झेंडा नव्हता त्या पक्षाच्या एका नेत्याला दिल्लीची पंतप्रधान पदाची गादी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्याच बाळासाहेब ठाकरेंचं 2012 साली दुर्दैवी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर तेच बाळासाहेब नाहीत. त्याच वेळेला आता शिवसेना संपवायची आपल्याला संधी आली आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी उद्धव साहेबांना 4 बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला. उद्धव साहेबांची बरोबर 2014ची युती तोडली. त्यांना असं वाटत होतं की उद्धव साहेब स्वतःच्या बळावर 5 आमदार सुद्धा निवडून आणू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. अख्खी दिल्लीची सत्ता, ज्या राज्यामध्ये जे मुख्यमंत्री असतील त्यांची सगळी सत्ता ही त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकट्या उद्धव साहेबांच्या विरोधात उतरली होती. आणि त्याही वेळेला एकट्या उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला एक जबरदस्त अशी घोषणा केली होती. मी काही त्यांच्याबरोबर नव्हतो, पण त्यांनी त्यावेळेला घोषणा केली होती की अशाच पद्धतीनं छत्रपतींची गादी आणि छत्रपतींचं राज्य बुडवण्याकरता म्हणून दिल्लीतून मोगल चालून आले होते. अशा पद्धतीनं उद्धव साहेबांनी त्यावेळेला शब्द प्रयोग केला आणि एकाएकी उद्धव साहेब लढले आणि एकट्या मर्दानं 63 आमदार त्या काळामध्ये निवडून आणले, एकट्या मर्दानं. आणि म्हणून अध्यक्ष त्यावेळेला एकट्या वाघानं, मुद्दा हा होता माझा, 63 आमदार निवडून आणले. पुन्हा 2019 साली स्वतः अमित शहा उद्धव साहेबांच्या घरी गेले. या देशामधला असा एक साक्षीदार दाखवा, एक साक्षीदार की उद्धव साहेबांची युती तोडल्यानंतर उद्धव साहेब हे भाजपाच्या घरामध्ये गेले आणि मला बरोबर घ्या म्हणून म्हणाले, असा एक साक्षीदार दाखवा. पण असा जगातला जग साक्षीदार आहे की उद्धव साहेबांच्या घरामध्ये त्यावेळेला अमित शहा गेले, भारतीय जनता पार्टीचे नेते उद्धव साहेबांच्या घरी गेले. बांधवांनो भगिनीनो, आज पुन्हा एकदा आपला पक्ष तोडण्याचं काम झालंय. तोडण्याचं काय तर चोरण्याचंच काम झालंय. आणि म्हणून मी तुम्हाला रायगडचा किस्सा सांगितला. लाखांच्या लाटा उसळल्यात. काल दिवसभर आम्ही त्या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये होतो. आता आम्ही रत्नागिरीकडून आलो. काय सांगावं काय कळत नाहीये. जशी शिवसेना संपवण्याची स्वप्न आणि कूटनीती हे आखतायत त्या ठिकाणी तुमच्यासारख्या समाजातली सामान्य माणसं अशी हजारोंच्या संख्येने उभी राहून उद्धव साहेबांना सांगतायत, उद्धव साहेब तुम्ही एकटे नाही तर आम्ही तुमच्या बरोबर सगळे आहोत. ही साक्ष तुम्ही सगळी तुमची उपस्थिती देते. आणि म्हणून उद्धव साहेबांना ट्रेननी जायचंय, वेळ आहे मला कल्पना आहे, तरी सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी बोललोय, मी जास्त बोलणार नाही. परंतु मला तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. आज उद्धव साहेब या ठिकाणी आलेत. किती जणांना नवीन पिढीला आहे मला माहित नाही, माझ्या पिढीतली माणसं वरिशी इथं आहेत, परंतु नवीन पिढीला हे माहित नसेल की हे चिपळूण म्हणजे उद्धव साहेबांचा आजोळ आहे. वहिनी, हे चिपळूण म्हणजे उद्धव साहेबांचा आजोळ आहे. तुमचं घर इथं बाजूला पिंपलीमध्ये आहे. 1994 साली मला वाटतं मासाहेब 1994 साली आल्या होत्या. 12 नोव्हेंबर 1994 मला तारीख आठवतीये. आणि त्यावेळेला त्या माझ्या घरी आल्या होत्या. त्यावेळेला एकदा त्या तिकडे जाऊन आल्या आणि त्यावेळेला त्या म्हणाल्या, भास्कर इथं माझं माहेर आहे.
मी ज्या ज्या वेळेला कधी होता मासाहेबांना भेटायला जायचो तेव्हा त्या म्हणायच्या की मासाहेब म्हणायच्या माझ्या माहेरचा माणूस आला। आज उद्धव साहेब आजोळामध्ये आलेत, आजोळामध्ये आलेत। त्यांचे तुम्ही नात्यानं मामा असाल, मामी सगळे, केवळ वैद्य कुटुंब नाही, कारण ते सगळ्यांना कोण ठराविक म्हणजे माझा कुटुंब मानत नाही, तर जो जो शिवसैनिक आहे तो माझा कुटुंबातला सदस्य आहे असं ते मानतात। आणि म्हणून कोणी मामा असेल, कोणी मामी असेल, कोणी आजोबा असेल, कोणी आजी असेल, कोणी मामे भाऊ असेल, कोणी आते भाऊ असेल, कारण ते चिपळूणचे आपल्या नातू आहेत, चिपळूणचे मासाहेबांचे सुपुत्र आहेत। आपल्या सर्वांची इतर जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या इतर तालुक्यांपेक्षा आपली सर्वांची जबाबदारी जास्त आहे, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आहे ना? मान्य आहे तुम्हाला? त्यांच्या पाठीशी उभं राहणं जबाबदारी आपली आहे। आणि म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभं राहतंय। त्यांनी संवाद यात्रा, कुटुंब संवाद यात्रा सुरू केलेली आहे। अभिनव असा उपक्रम आहे, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे। उद्धव साहेब काय या ठिकाणी बोलावं की न बोलावं या मनस्थितीमध्ये मी होतो, परंतु बोललं पाहिजे। रत्नागिरीमध्ये तिथला उमेदवार लवकरच आपण जाहीर करा असा मी आग्रह धरला। त्याच पद्धतीने चिपळूणच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे निर्णय घ्यायला हवा, कारण आपली युती आघाडी आहे। आघाडीमधले जे म्हणून कोण सोडून गेले असतील, आज काँग्रेसमधून कोण गेले नाहीत, उद्या जातील की नाही मला माहित नाही, पण राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या बाजूचे काही लोक गेलेत, तसे आपल्या बाजूचे गेलेत। आपला महाविकास आघाडीचा निर्णय आहे की जे आपल्याला सोडून गेले त्यांना पराभूत करायचं म्हणजे करायचं, हा आपल्या सर्वांचा निर्धार आहे। मला माहित आहे इथले आमदार शेखर निकम, बरीच चर्चा वेगवेगळी सुरू आहे, पण आजचाच दिवस आहे की काही गोष्टींचा खुलासा या ठिकाणी करणं गरजेचं आहे। का गेले का शेखर निकम? शेखर निकम गेले का? शेखर निकमांना काय कमी पडलं? शेखर निकमांना कुणी काय कमी केलं? शेखर निकम जर आज गेले नसते तर शेखर निकम किमान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित, काँग्रेसच्या एकत्रित मतामुळं 1.25 लाखानं तरी निवडून आले असते, 1.25 लाख मतांनी निवडून आले असते, कारण माणूस गोड बोलया। बरोबर आहे का नाही? माणूस गोड बोलया। काही जणांना शिवसेना कशी उभी राहिली, चिपळूण तालुक्यामध्ये किती रक्ताचे पाठ गेलेत हे कोणाला माहित सुद्धा नाही। मी राष्ट्रवादीचा आमदार आणि 28 केसेस शिवसेनेच्या माझ्या अंगावर, लाल दिव्याची गाडी घ्यायची, कोर्टाच्या बाहेर उभं राहायचं आणि आत कोर्टात जायचं, इतिहास कोणाला माहित आहे? आपली आघाडी झाली, निवडणुकीनंतर आघाडी झाली। शेखर निकम अतिशय गोड बोलणारे, माझे आणि त्यांच्या अतिशय सौदार्याचे, मैत्रीचे त्या ठिकाणी संबंध आहेत। माझी दुश्मनी कोणाकडे नाही, पण मी गीता मानतो, मी गीता वाचतो आणि गीतेच्या संदेशाप्रमाणे मी वागतो। एकदा का लढाईला समोर उभा राहिल्यानंतर तो भाव आहे, मामा आहे, काका आहे मला माहित नाही, घरी गेल्यानंतर बघेन मैदानात त्याला जर मी मारला नाही तर तो मला मारणारच आहे, आणि म्हणून मला त्याला मारावाच लागेल। ह्या उद्देशाने मी नेहमी लढत असतो, मी या उद्देशाने लढत असतो। आणि म्हणून या शेखर निकमानी अतिशय गोड बोलूपणे सगळ्या शिवसेनेला गुंडळून टाकलं। वैभव आमच्याकडच्या शिवसेना वेगळी नाही, राष्ट्रवादी वेगळी हा विषयच राहिला नाही। माझा जीव तळमळत होता, आजही सांगतो आघाडी आहे म्हणून, जे सत्य ते सत्य, सत्य सांगायला काय घाबरायचं? आणि म्हणून मी यांना सारखा सांगत होतो रे, दोन पक्ष वेगळे आहेत, ही निवडणुकीनंतर झालेली आघाडी आहे, भविष्यामध्ये नक्की राहावी असा माझाही प्रयत्न आहे। मी कोण, माझा काय अधिकार आहे? आपले पक्षप्रमुख ठरवतील, पण आपला पक्ष म्हणून आपलं काहीतरी अस्तित्व स्वतः ठेवा। कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। संजय पवार सगळे वाहत गेले होते, काय झालं? काय आज काय झालं? ते शेखर निकम गेले ना, पलीकडं गेले ना, म्हणजे मी सांगत होतो हे राजकारणामध्ये काय घडेल सांगता येत नाही। माझा प्रश्न शेखर निकमाना, तुम्ही काय सांगताय लोकांना? मी गेलो तर विकास कामांकरता गेलो, चला या व्यासपीठावर सगळे GR घेऊन या, CMJSYचं घेऊन या, PWDचे घेऊन या, बांधकामची कामं घेऊन या, पुलाची कामं घेऊन या। आज जी सगळी कामं चालू आहेत ती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजूर झालेली कामं, आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेली कामं आहेत। 6 जानेवारी 2022 रोजी निघालेले GR, 6 जानेवारी 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, 20 जून 2022 रोजी आम्हाला सगळे सोडून गेले। आणि तुम्ही म्हणताय
मला कामाकरता गेलो. माझा प्रश्न तुम्हाला आहे, कारण मी आयुष्यभर आमदार लोकांनी मला करून ठेवलेलंच आहे. मला आमदार आयुष्यभर करून ठेवलेलंच आहे आमदार लोकांनी. हो, लोकांचे अनंत उपकार आहेत. 7 वेळा लोकांनी निवडून दिलं, 1-2 वेळा नाही. माझा प्रश्न आहे की तिकडे सत्ता आहे म्हणून कामाकरता गेलात ना, तुम्ही लोकप्रतिनिधी होण्याच्या योग्यतेचे नाही, माझं म्हणणं आहे. अरे जर सत्ता तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही तिकडे गेलात, सत्ता काय कायम तुमच्या बाजूने येणार आहे काय? उद्या सत्ता उद्धव साहेबांची महाविकास आघाडीची येणार आहे, काय करणार आहात तुम्ही? सत्ता असो अगर नसो, या जनतेला लोकप्रतिनिधी असा आहे, सत्ता असली तर ठीक आहे, नसली तर सभागृहामध्ये संघर्ष करणारा, जनतेकरता अधिकाऱ्यांच्या बरोबर संघर्ष करणारा असा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि म्हणून इथं मी मैत्री दोस्ती बिस्ती काही नाही. मुस्लिम बांधवांना सांगेन, सगळ्यांना सांगेन, लोकसभेला तुम्ही तर नक्कीच मदत करणार आहात या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेला एकच फक्त किस्सा सांगतो. जेव्हा शेखर निकम तिकडे तिकडे गेले तेव्हा सगळे असे थंडगार पडले, कोणी काय बोलायला तयार नाही. त्यावेळेला फक्त मी एक आवाज दिला. ज्या पद्धतीने तानाजी मालुसरे सिंहगड घ्यायला गेले होते, कोंढाणा किल्ला घ्यायला गेले होते, आणि तानाजी मालुसरे पडल्यानंतर सगळं सैन्य सैरावारा झालं होतं, तेव्हा सूर्याजी मालुसरेंनी सांगितलं, अरे पळता कुठे? परतीचे दोर त्यांनी कापून टाकले आणि सांगितलं, एक तर लढा नाही तर मरा. जेव्हा शेखर निकम तिकडे गेले त्यावेळेला एकच आवाज मी दिला की होय, याच्या विरोधात लढायचं म्हणजे लढायचं, आणि सगळी जनता एकवटली. सगळे परतीचे दोर कापले गेलेले आहेत. आणि म्हणून आज आपल्याला लढावं लागेल. उद्धव साहेबांनी आज मी मगाची रायगड सांगितलं, काल सिंधूर सांगितलं, आणि रत्नागिरी ही शेवटची सभा उद्धव साहेबांची आहे. उद्धव साहेब, उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित तुम्हाला यायला मिळेल अगर नाही मिळेल, पण मला असं वाटतं की एवढ्या सभा घेतल्यानंतर तुम्ही काही यायची गरज नाही. हा कोकण आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा राहिलाय, शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी उभा राहिलाय, तो उभा राहील हा विश्वास बाळगतो. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि पुन्हा या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.